यशशास्त्र. तुम्ही जे आतापर्यंत करत आहात होते तेच पुन्हा कराल तर तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळत होते. आधी कधीच न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल. यशस्वी होण्याच्या नैसर्गिक नियमांचं हे पुस्तक आहे. यशाचे नियम 100% निष्पक्षपात आहेत. त्यांना भावना नाहीत. एवढंच काय, त्यांना याची पर्वा नाही की कोण यशस्वी होतंय आणि कोण अपयशी होतंय, कोणी श्रीमंत होतंय आणि कोण गरीब होतंय, कोण पास होतंय आणि कोण नापास होतंय. शिवाय या नियमांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना कोणीही वापरू शकतो, कोणीही अंमलात आणू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो. यशस्वी लोक म्हणजे आपल्यासारखीच माणसं. आजच्या युगात यशस्वी न होण्यासाठी कुठलंही कारण नाही. जगामध्ये असे हजारो लोक आहेत ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त अडचणी, तुमच्यापेक्षा जास्त हलाखीची परिस्थितींना तोंड द्यावं लागलं. त्यांची कल्पनाही करणं कठीण आहे. तरीही ते लोक सर्व प्रतिकूल परिस्थितींवर मात करीत पुढे निघून गेले. एवढ्याच प्रचंड यश पाहून आपण बऱ्याचदा इतके प्रभावी होतो की ती व्यक्ती कशा परिस्थितींना किंवा अडचणींना किंवा अपयशांना हाताळत त्या यशापर्यंत पोहोचली असेल याचा आपल्याला किती वेळा विचारही येत नाही. जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेपोलियनचे नाव ऐकल्यावर तो एकेकाळी नोकरीच्या शोधात गल्लोगल्ली उपाशीपोटी भटकणारा सामान्य तरुण असेल यावर विश्वास बसत नाही. आज एका देशातून दुसऱ्या देशात किंवा एका खंडातून दुसऱ्या खंडात थेट विमाने उडतात. पण ऑरव्हिल राईट जो उडणारा पहिला माणूस होता, त्याच्या पहिल्या उड्डाणात त्याच्या मागचे 100 फूट अंतर कापले होते. खरं तर अंतर कापलं हा शब्दप्रयोगही घटनेचे अचूक वर्णन करणारा नाही. असं म्हणता येईल की जिथून त्या यंत्राने हवेत झेप घेतली आणि जिथे येऊन आदळलं त्या दोन ठिकाणांमधलं अंतर 100 फूट होतं. किती वेळा हा समजूत माणसाला अपयशापासून दूर ठेवते की जे लोक यशस्वी होत आहेत ते आपल्यापेक्षा जास्त हुशार होते असं काहीच नाही. कोणीच तुमच्यापेक्षा हुशार नाही. मॅकॅव्हेली नामक एक इटालियन मुत्सद्दी होता ज्याने म्हटलं, सर्व माणसे सारख्या पद्धतीने जन्माला येतात, सारख्या पद्धतीने जीवनावश्यक गरजा पूर्ण करतात, सारख्या पद्धतीने मरतात. यशस्वी होण्याच्या तीव्र इच्छा असलेला कुठलाही माणूस या पुस्तकाचा अभ्यास करेल आणि या पुस्तकात शिकवलेल्या गोष्टींना कृतीत आणेल. त्याला काही फायदा होणार नाही हे अशक्य आहे. जे तुम्ही या पुस्तकात शिकणार आहात ते तुमच्या जीवनाला नवीन वळण देऊ शकतं, तुमच्या जीवनात क्रांती घडवू शकतं. या सर्व नियमांना आणि गोष्टींना समजून आणि त्यांना कृतीमध्ये उतरवून जी काही तुमच्या जीवनातील वाजवी ध्येय आहेत ती तुम्ही मिळवू शकता. कोणीही तुम्हाला त्यापासून रोखण्यास असमर्थ राहील. शुद्ध असमर्थ. माणसाची एक शोकांतिका म्हणजे माणूस निसर्गाने नियम बदलण्यासाठी शुद्ध असमर्थ आहे. जेव्हाही माणसाने या दिशेने प्रयत्न केले, माणसाने आपटी खाल्ली. उदाहरणार्थ, निसर्गाचा नियम सांगतो की आधी पेरावं लागतं नंतर उगवतं. एखादा माणूस या नियमाचा उलट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या माणसाला काय मिळेल तुम्हीच विचार करा. पण खरं तर हे शोकांतिका नाही, कारण हीच तर
गोष्ट आहे जी माणसाला यशाची गॅरंटी देते. निसर्गाचे निष्पक्षपाती नियम हे निसर्गच करतात की कोणीही यशस्वी होऊ शकतं. या पुस्तकात सांगितलेल्या गोष्टी कुठल्या विशिष्ट काळाशी संबंधित नाहीत, जगाच्या कुठल्या विशिष्ट भागाशी संबंधित नाहीत किंवा माणसाच्या कुठल्या गटाशी संबंधित नाहीत. हे नैसर्गिक नियम आहेत जे कोणीही इच्छा असो वा नसो प्रत्येकासाठी लागू आहेत. जे नियम पुढील पानावर शिकवलेले आहेत ते माझे नियम नाहीत, माणसांनी बनवलेले ते नियम नाहीत किंवा काल्पनिक नियम नाहीत. जे तुम्ही पुढील पानावर वाचाल त्यात बरंच तुमच्या परिचयाचं असेल, कारण या नियमांमध्ये मुळात नवीन काहीच नाही. गॅलिलिओ म्हणतात, जे आधीपासून माणसाच्या डोक्यात नाही ते त्याला शिकवलंही जाऊ शकत नाही. आजसारखी अनुकूल परिस्थिती आधी कधीच नव्हती. उदाहरणार्थ 1000 वर्षांआधी किंवा तेवढं कशाला 400-500 वर्षांआधी समजा तुम्ही राजा नसते तर राजा बनणं एवढं सोपं काम नव्हतं. अशक्य कदाचित म्हणता येणार नाही, पण सोपं नक्कीच नव्हतं. आज परिस्थिती अशी आहे, एखादा पोरगा एखादी कंपनी सुरू करू शकतो आणि जगाला बदलण्याचं स्वप्न पाहू शकतो. संगणक क्रांती घडवून आणणारे बहुतांश जण पोरच होते. साधारण बुद्धिमत्तेचा कुठलाही माणूस आज यशस्वी होऊ शकतो. या पुस्तकाचा उद्देश अशा काही नैसर्गिक गोष्टी तुम्हाला सांगण्याचा आहे ज्यांना कृतीत आणल्यावर यशस्वी होणं अशक्य होऊन जातं. कारण माणसं यशस्वी किंवा अपयशी योगायोगाने होत नाहीत, पण या पुस्तकात जे आहे ते केवळ वाचून उपयोग होणार नाही, जे तुम्हीही मान्य करालच, पण कृतीत उतरवल्याने नक्कीच उपयोग होईल. उपयोग काय? नुसतं यशस्वी होणं फार सोपं आहे यावर विश्वास ठेवणं हवं तर कठीण आहे, पण यशस्वी होणं कठीण नाही. यशस्वी होणं नक्कीच साधं काम आहे. कसं ते सविस्तरपणे पाहण्यास आधी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यासाठी पहिल्यांदा हे ठरवावं लागतं की यशस्वी होणं म्हणजे काय. यशस्वी होण्याचा अर्थ आपल्याजवळ काय आहे, आपल्याला काय मिळालं म्हणजे आपण यशस्वी झालो. एखादा ध्येय निश्चित झालं की मग तिथे पोहोचण्याचं कसं तो रास्ता शोधून काढणे ही दुसरी पायरी. आणि एखाद्या निश्चित झालं की हे ध्येय आहे आणि हा रस्ता आहे, मग त्या रस्त्याने जाणे आणि ध्येयप्राप्तीपर्यंत जातच राहणे ही या यशाची अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. कुठलीही का अडचण येईना त्या अडचणीवर मात करून पुढे जाणं सुरूच ठेवायचं. अडचणीवर मात कशी करायची? सोपं आहे. समोर अडचण येऊन उभी टाकली तर त्या अडचणीच्या बाजूने निघून जायचं किंवा वरून किंवा खालून किंवा वाटल्यास मधून मार्ग काढायचा. परिस्थितीप्रमाणे ज्यात आपली कमी शक्ती लागेल ते करायचं. फक्त शक्य नाही असे म्हणून सोडून द्यायचं नाही. माणसाने समुद्रातून रस्ते बनवले आहेत, पर्वताच्या पोटातून रस्ते काढले आहेत. अडचणीवर मात करणे अशी गोष्ट आहे जी माणसासाठी नवीन नाही. माणूस आहे तेव्हापासून ते त्याच्या नशीबच आहे. महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ध्येयावर पोहोचेपर्यंत थांबायचं नाही. अशा प्रकारे माणसं ध्येयावर पोहोचतो आणि यशस्वी होतो. आता यशशास्त्राचा सविस्तर अभ्यास. माणूस परिस्थिती निर्मिती नाही, परिस्थिती माणसाची निर्मिती आहे. तुम्ही कोठे जात आहात तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कोठे पोहोचाल कोणास ठाऊक.
यशस्वी होण्यासाठी जी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे ध्येयाचा निश्चितपणा. आपल्याला काय पाहिजे याचं स्पष्ट ज्ञान. कारण त्याशिवाय बाकीचे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. स्पष्टता ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. जे लोक अतिशय प्रभावीपणे काम करतात त्यांचं सर्वात प्रमुख कारण हेच असतं की त्यांचं उद्दिष्ट त्यांच्यासमोर बिलकुल स्पष्ट असतं. जे लोक यशस्वी होतात ते एक निश्चित ध्येय समोर ठेवून मेहनत करतात. तुम्हाला नेमकं काय पाहिजे हे माहीत असल्याशिवाय ते मिळणार कसं? निश्चित ध्येय समोर नसेल तर जाणार कुठे? आणि तरीही कोणी गेला तरी पोहोचणार कुठे? समुद्र प्रवासावर निघालेल्या प्रत्येक जहाजाच्या कप्तानाला माहीत असतं की आपल्याला कुठे जायचं आहे. त्यामुळे समोर ते निश्चित ठिकाण बहुतांश वेळ दिसत नसतानाही तो जात राहतो आणि बखेर आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. ध्येय स्पष्ट ठरवून कागदावर लिहून घेणे हे ध्येयप्राप्तीच्या दिशेने पहिले पाऊल आहे. सर्वप्रथम तुम्ही स्वतःसाठी एक निश्चित ध्येय आणि ते मिळवण्यासाठी एक निश्चित तारीख ठरवण्याची गरज आहे. ध्येय निश्चित करणे ही ध्येयप्राप्तीची सुरुवात आहे. ध्येय निश्चित झाल्यावर ध्येयप्राप्तीच्या वेळेने मनाला व्यापून टाका. एकाच ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी आपले ध्येय लिहून ठेवा. नेहमी डोळ्यासमोर ठेवा. आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड असे म्हणतात. नजरेआड कुठली गोष्ट गेली तर माणूस विसरू शकतो किंवा तीव्रता कमी होऊ शकते. आणि खरं सांगायचं तर सगळा खेळ तीव्रतेचा आहे. तुमचं ध्येय तुमचं जग होऊ जायला पाहिजे. कुठल्याही मोठ्या यशाचा आरंभबिंदू म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे याचा स्पष्ट निर्णय. ज्या क्षणी तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करून ते कागदावर लिहून घेता त्या क्षणी तुम्ही एक वेगळेच अनुभवता. त्या क्षणी तुम्ही तुमच्या जीवनाचा ताबा घेता आणि स्वतःवर नियंत्रण असण्याची जाणीव सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अपयशी माणूस ध्येयशून्यपणे भटकत राहतो. यशस्वी लोकांजवळ निश्चित ध्येय नसतं. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान हिटलरच्या छळछावणीत तब्बल 3 वर्षे व्यतीत करण्याचा एका माणसाने निश्चित ध्येयाची आवश्यकता किंवा अनिवार्यता स्वतःच्या उदाहरणाद्वारे सांगितली आहे. विक्टर फ्रँकल त्या माणसाचं नाव होतं. सध्या ही व्यक्ती अमेरिकेच्या एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठात कार्यरत आहे. ही व्यक्ती मनोरोगतज्ज्ञ सुद्धा आहे. नाझी छळछावण्यांमध्ये लोक रोज सकाळी मृत्यूला सामोरे जाण्याची संभावना घेऊनच झोपेतून उठायचे. नाना प्रकारचे छळ, विषारी वायू आणि उपासासमोर हे या लोकांचं रोजचं नशीब होतं. कित्येक वेळा स्वतः मृत्यूच्या तोंडातून बचावलेल्या विक्टर फ्रँकल यांनी जवळून छळाचं निरीक्षण केलं. छळ करण्याचं आणि छळ सहन करण्याचं दोघांचंही. ते म्हणतात, छळछावण्यांमध्ये सारखंच परिस्थितीला तोंड देताना एक जण मारायचा आणि दुसरा वाचायचा. विक्टर फ्रँकल यांनी जे दिसलं ते असं की ज्या लोकांसमोर आयुष्यात काही निश्चित ध्येय होतं ते लोक वेगवेगळ्या छळातून जिवंत बाहेर यायचे. पण ज्यांच्याजवळ जिवंत राहण्याचं काही कारण किंवा उद्दिष्ट नव्हता असे लोक सहज आणि पटापट मरून जायचे. अखेरीस या छळछावण्यांमधून 100त सरासरी 4-5 लोकांची जिवंत सुटका झाली. स्पष्ट चित्र. ध्येय निश्चित झाल्यावर तुम्ही तुमच्या मनाला ध्येयप्राप्तीच्या वेळेने आणि ध्येय प्राप्त होणारच या विश्वासाने
अशा प्रकारे व्यापून टाकायला पाहिजे की तुम्ही स्वतःला ध्येयप्राप्त झालेल्या अवस्थेत पाहू शकता. मायकल एंजेलो नामक शिल्पकाराला जेव्हा विचारलं गेलं की हा जो तू दगडाला कोरून इतका छान पुतळा बनविला ते तू कसं केलं? शिल्पकार म्हणतात, काहीच नाही. पुतळा आधीच तिथे होता. मी फक्त वरचा नको असलेला दगडाचा भाग काढून टाकला. दगडात होता हेही खरंच आहे, पण पहिल्यांदा हा पुतळा त्या शिल्पकाराच्या डोक्यात होता. ध्येय निश्चित आणि स्पष्ट असल्याशिवाय यशस्वी होण्या किंवा न होण्याचा मुद्दामही उपस्थित होत नाही. तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल इतकं स्पष्ट होण्याची गरज आहे की त्याचं चित्र तुमच्या डोक्यात आणि डोळ्यासमोर स्पष्टपणे उभं राहायला पाहिजे. प्रत्यक्षात येण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डोक्यात ते प्रत्यक्षात आल्या इतकं स्पष्ट पाहू शकायला पाहिजे. ज्याप्रमाणे मायकल एंजेलोने पुतळा कोरण्याआधी स्वतःच्या डोक्यासमोर त्या पुतळ्याचं स्पष्ट चित्र पाहिलं, त्याप्रमाणे तुमच्या ध्येयाचं चित्र तुम्हाला स्पष्टपणे पाहता यायला पाहिजे. ध्येय निश्चित करा. तुमच्या ध्येयाला मनात कोरून टाका. ध्येयाने झपाटून जा. यश तुमच्याकडे अक्षरशः ओढलं जाईल. निश्चित ध्येय आणि मेंदू. लक्षात ठेवा, आपल्या मेंदूला आपल्या ध्येयाबद्दल स्पष्ट आणि सरळ सूचना लागतात. संपूर्ण शक्ती आणि तीव्रता एका निश्चित ध्येयावर एकवटून आणि ध्येयप्राप्तीवर निरंतर मेहनत करून आपण यशस्वी होतो. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या सर्व शक्तींना एका सुस्पष्ट आणि सुनिश्चित ध्येयावर केंद्रित कराल, अगदी त्या प्रमाणात तुम्ही यशस्वी व्हाल. निश्चित ध्येय असेल तर आपलं मन आपली सर्व शक्ती त्या ध्येयाच्या प्राप्तीपर्यंत त्या ध्येयावर केंद्रित करू शकतं. या उलट निश्चित ध्येय नसेल तर आपली शक्ती वायाच जाणार. निश्चित ध्येय नसेल तर तसाही तुम्ही नेम धरू शकत नाही. स्पष्ट आणि निश्चित ध्येय असलेला माणूस अतिशय खडतर रस्त्यावर सुद्धा प्रगती करेल. ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही गुडगुडीत असला तरी कुठेही पोचणार नाही. ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही, पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे. अशा माणसासाठी काहीच अशक्य नाही, ज्याला माहीत आहे त्याला काय पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी ज्याने निश्चित केलं आहे. कुठलीच प्रतिकूल परिस्थिती इतकी शक्तिशाली असू शकत नाही की निश्चित ध्येय असलेल्या माणसाला ती कायमच अडवून ठेवू शकेल. निश्चित ध्येय आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा दृढ निश्चय केलेल्या माणसाला भेटल्यावर विरोध आणि अडथळे गायब होऊन जातात. इमर्सन. विद्यार्थी तयार झाला की शिक्षक हजर होतो. निश्चित ध्येय किंवा ध्येय निश्चिती ही पहिली पायरी झाली. ध्येय प्राप्तीसाठी त्यानंतर पाहिजे ध्येय वेडेपणा. यशाच्या काही नियमांप्रमाणे जो नियम सध्या मी तुम्हाला सांगत आहे तो इच्छेची शक्ती दर्शविणारा आणि इच्छेची आवश्यकता सांगणारा हा नियम आहे. हा नियम सांगतो की जेव्हा तीव्र इच्छा येऊन ध्येयाच्या दिशेने तुम्ही जाता, इतक्या तीव्र इच्छेने की जेव्हाही तुमच्यासमोर एखादी अडचण किंवा अपयश येतं, तुमची इच्छा आणखी तीव्र होते. जादूप्रमाणे गोष्टी घडायला लागतात. एक दार बंद होत नाही, तोच दुसरा दार आपोआप उघडतं आणि ताबडतोब इतक्या खात्रीने की याला अपवादच नाही. दार बंद होण्याची चिंता नाही, फक्त जात राहायचं. उदासीनपणे आणि निश्चितपणे. मनात तीव्र इच्छा आणि समोर
निश्चित धैर्य. कुठलीच गोष्ट तुम्हाला थांबवू शकत नाही. असा एक माणूस जगात नाही जो तुम्हाला तुमच्या ध्येयप्राप्तीपासून रोखू शकेल. इच्छा तीव्र असताना रस्त्यात कुठलीही अडचण आली तर अडचणीवर मात करण्याचा मार्ग तुम्हाला सापडेलच. इच्छा तेथे मार्ग या अर्थाची म्हण जगातील कुठल्या भाषेत नाही. इच्छा माणसाची तीव्र असली तर त्या इच्छेच्या पूर्तीसाठी साधारण माणसाला असामान्य शक्ती मिळून जाते. तुम्ही कुठलीही वाजवी ध्येय प्राप्त करू शकता. प्रश्न एकच आहे, यशस्वी होण्याची इच्छा किती तीव्र आहे? किती तीव्रपणे तुम्हाला ती गोष्ट पाहिजे यात शंका नाही, जराही शंका नाही की जर तुमच्याजवळ इच्छा असेल तर तुमच्या यशस्वीची गॅरंटी देणारी यापेक्षा मोठी गोष्ट नाही. माणसाकडे तीव्र इच्छा असणे म्हणजे ध्येयप्राप्तीसाठी माणूस झपाटला असणे ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे माणूस कुठल्याही अडचणीतून मार्ग काढू शकतो. जेव्हा माणसाला एखादी गोष्ट तीव्रपणे हवी असते, ते मिळवून देण्यासाठी पूर्ण सृष्टी त्याच्या पाठीशी उभी असते. जेव्हा माणूस एखाद्या गोष्टीसाठी वेडा होऊन जातो, त्याला मदत करण्यासाठी, त्याला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी अक्षरशः संपूर्ण सृष्टी पुढे सरसावते. चॅप्टर 4 विचार बदला, जीवन बदला. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही हराल किंवा पराभूत व्हाल तर वास्तविक हरण्याची वाट पाहण्याची गरज नाही. हरले तुम्ही आधीच. मग एकदा प्रयत्न करून पाहण्यासाठी लागणारी शक्ती वाचवून घेतलीच बरी. कारण हरण्याच्या विचाराने माणसं कधीच जिंकली नाहीत. जिंकण्याच्या आधी तुम्हाला याची खात्री पाहिजे की तुम्ही जिंकू शकता. जिंकण्यासाठी सर्वात पहिली जी आवश्यक पात्रता आहे ती जिंकण्याच्या विचाराची, जिंकण्याच्या विश्वासाची. विचारांची शक्ती अशी गोष्ट आहे, त्याची गंभीरता ज्याच्या लक्षात आली तो विचारांना कधीच सहज घेणार नाही. एका प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने एक प्रयोग केला. तिच्या वर्गातील मुलांच्या पालकांच्या संमतीने हा प्रयोग करण्यात आला. तिने वर्गातील मुलांना सांगितलं, एका नुकत्याच हाती असलेल्या शास्त्रीय अहवालानुसार निळ्या डोळ्याची मुले तपकिरी डोळ्याच्या मुलांपेक्षा जास्त हुशार असतात आणि जास्त लवकर शिकतात. मग त्या शिक्षकाने वर्गाला 2 गटात विभागलं. एक गट निळ्या डोळ्याच्या मुलाला जे शास्त्रीय अहवालानुसार हुशार होते आणि दुसरा गट मुलांचा, तपकिरी डोळ्याची मुले. असा निदर्शनास आलं की जवळपास एका आठवड्यात तपकिरी डोळ्याच्या मुलांचा शिक्षण स्तर दिसून पडेल इतका खालावला आणि निळ्या डोळ्यांच्या मुलांचा स्तर स्पष्टपणे उंचावला. मग पुढच्या दिवशी त्या शिक्षकाने वर्गात धक्कादायक घोषणा केली. ती म्हणाली, माझ्याकडून चुकी झाली, फार मोठी चूक. त्या शास्त्रीय पाहणीचा निष्कर्ष मी तुम्हाला चक्क उलटा सांगितला. तपकिरी डोळ्यांची नाही तर निळ्या डोळ्यांची मुले असतात. तपकिरी डोळ्यांची मुले हुशार असतात आणि पटापट शिकतात. या घोषणेनंतर तपकिरी डोळ्यांच्या मुलांचा दर्जा सुधारायला लागला आणि निळ्या डोळ्यांच्या मुलांचा दर्जा
घसरायला लागला. आपण जे विचार करतो तेच आपण शेवटी बनतो. इतकं सोपं आहे. म्हणूनच विचार विचारपूर्वक निवडा. जे पाहिजे फक्त त्यावर आपलं विचार केंद्रित करा. जे नको आहे तिकडे लक्ष देऊ नका. बहुतांश अपयशी लोकांमध्ये एक साम्य दिसून येतं. ते म्हणजे एकतर त्यांना आपल्या विचारांचा आपल्यावर जो प्रभाव पडतो त्याची कल्पना नसते किंवा ते या गोष्टीकडे लक्षच देत नाही. अपयशाचा विचार का करावा जेव्हा यशाचे विचार करायलाही तेवढी शक्ती लागते? काही एक्स्ट्रा खर्च तर येतच नाही. चुकीचे विचार आपली शक्ती काढून घेतात. योग्य विचार आपल्याला शक्ती देतात. विषारी विचार, विषारी माणसे, विषारी पुस्तके अशा प्रकारे टाळा जसं तुम्ही विषारी सापांना टाळतात. मर्यादा. स्वतःच्या विचारांनी स्वतःवर लादलेल्या मर्यादा सोडल्या तर बाकी काही मर्यादा नाहीत. आपल्या मर्यादा आपणच आपल्यावर लादलेल्या असतात. लक्षात ठेवा, तुम्ही काय किंवा किती करू शकता याची मर्यादा तुम्ही आणि फक्त तुम्हीच ठरवता. वायुगतिकी एरोडायनामिक्स याच्या नियमानुसार फुलपाखराला उडता यायला नको तरीही ते उडतं. माहीत आहे कसं? कारण फुलपाखराला हे नियम माहीतच नाही. एक्सपर्ट लोक जेव्हा जाहीर करून टाकतात की एखादी गोष्ट केली जाऊ शकत नाही, तेव्हा एखादा पोरगा जातो आणि चक्क करून येतो. माहीत आहे कसं का केलं जाऊ शकत नाही हे त्या मुलाला माहीतच नव्हतं. तुम्ही काय करू शकता किंवा काय बनू शकता याला काही मर्यादा नाही. ज्या आहेत त्या तुम्हीच ठरवलेल्या. चॅप्टर 5 दृष्टिकोन. दृष्टिकोन बदला, दृश्य बदलेल. माणसाची कल्पनाशक्ती अमर्याद आहे. एखाद्या घटनेमध्ये तुम्हाला खुश करण्याची किंवा दुःखी करण्याची शक्ती नसते. कुठलीही घटना असो, त्या घटनेकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हे ठरवतो की तुम्ही त्या घटनेमुळे खुश व्हाल की दुःखी की काहीच नाही. कुठल्याही गोष्टीला किंवा घटनेला महत्त्व किंवा किंमत तेवढीच प्राप्त होते जेवढी तुम्ही देता. एखादी घटनेचा तुम्ही कसा अर्थ लावता त्यावर तुमची प्रतिक्रिया अवलंबून असते. लक्षात ठेवा, स्वतःला शक्ती आपणच देतो, स्वतःची शक्ती आपणच काढून घेतो. कशी का परिस्थिती असत नाही. तुम्ही त्याला असं रूप देऊ शकता की त्यामुळे तुम्हाला नक्कीच मिळेल. बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही निवडा. एखाद्या घटनेचा परिणाम तुमच्यावर काय व्हावा हे घटना ठरवत नाही, तुम्ही ठरवता. प्रश्न: अपयश, अडचणी, अडथळे, कठीण परिस्थिती काय करू शकता? तुमची शक्ती काढून घेऊ शकता किंवा तुम्हाला शक्ती देऊ शकता. पण आधी ते तुम्हाला विचारतात काय करायचं. तुमची निवड अंतिम असते. चॅप्टर 6 विश्वास. यश आणि अपयशाची सुरुवात विश्वासापासून होते. तुमचा जर विश्वास असेल की तुम्ही एखादी गोष्ट करू शकता किंवा तुमचा विश्वास असेल की तुम्ही ती गोष्ट करू शकत नाही, दोन्हीपैकी कुठलाही विश्वास जो तुम्ही कराल तो खराच ठरेल. तुमच्याकडे काही करण्याची सर्व योग्यता असतानाही जर तुम्ही ठरवले की मी हे करू शकत नाही, तुम्ही ती गोष्ट घडवून आणणारे मेंदूचे सर्व मार्ग बंद करून टाकतात. तसंच तुम्ही जर
स्वतःला म्हणाले की तुम्ही एखादी गोष्ट करू शकता, तर ती गोष्ट शक्य करण्यासाठी लागणारे सर्व मार्ग तुम्ही उघडून टाकतात. आपल्या विश्वासाचा आपल्या जीवनावर जो प्रभाव पडतो तो प्रचंड आहे. एखादी गोष्ट आपण करू शकतो हा विश्वास निर्माण करण्याचा खात्रीचा मार्ग म्हणजे एखादी ती गोष्ट करणे हा होय. एकदा आपण काही करण्यात यशस्वी झालो की आपण पुन्हा यशस्वी होऊ शकतो हा विश्वास आपोआप वाढत असतो. एक अविश्वसनीय गोष्ट विश्वासाची. एक मुलगी होती विल्मा रुडॉल्फ नावाची. वेळेच्या आधी जन्माला आलेली एक मुलगी. वर्ष 1940. जन्माच्या वेळचे तिचे वजन 2 किलो. गरीब काड्या कुटुंबात जन्मली. लहानपणी तिला पोलिओ झाला. तिच्या आईला एका डॉक्टराने सांगितलं यावर काहीच इलाज नाही. पण एवढं ऐकून तिची आई गप्प बसेना. विल्मा जुनी आठवण काढताना म्हणाली, डॉक्टर म्हणाले की मी पुन्हा कधीच चालू शकणार नाही. माझी आई म्हणाली, मी नक्कीच चालेन. मी माझ्या आईवर विश्वास ठेवला. विल्माच्या आईला पत्ता लागला की तिच्या गावापासून 80 किलोमीटर अंतरावर एक दवाखाना आहे, तिथे जिच्यावर उपचार केला जाऊ शकतो. विल्माची आई सलग 2 वर्षे आठवड्यात 2 वेळा मुलीला घेऊन त्या दवाखान्यात गेली. 2 वर्षाच्या उपचारानंतर विल्मा कुंबड्यांच्या सहाय्याने चालायला लागली. अखेर वयाच्या 12व्या वर्षी ती कुंबड्यांशिवाय सामान्यपणे चालायला लागली. वयाच्या 16व्या वर्षी 1956 च्या ऑलिम्पिकमध्ये तिने धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावलं. 1960 च्या ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या शर्यतीत तिने सुवर्णपदके जिंकून 3 सुवर्णपदके जिंकणारी ती अमेरिकेची पहिली स्त्री बनली. बायबलमध्ये आहे, मोहरीच्या दाण्याइतकाही विश्वास तुम्हाला असेल आणि त्या विश्वासाच्या बळावर तुम्ही पर्वताला म्हणाल चल इथून त्या पलीकडच्या जागेवर जा, जाईल तो, आणि कुठलीच गोष्ट तुमच्यासाठी अशक्य राहणार नाही. हे वाचल्यावर एका बाईने प्रात्यक्षिक करून ठरवलं. रात्री झोपायला जाण्यापूर्वी घराच्या खिडकीतून तिने पर्वताला आदेश दिला, चल इथून त्या पलीकडच्या जागेवर जा, सकाळीपर्यंत गेला तरी चालेल. सकाळी उठून त्या बाईने खिडकीतून पाहिलं. पर्वत तिथेच होता. ती म्हणाली, मला माहीतच होतं. पर्वत कसा जाईल? त्या बाईला पर्वत जाऊ शकतो हा विश्वास नव्हता. पर्वत जाऊच शकत नाही हा विश्वास तिला होता. झालं तसंच, पर्वत गेलाच नाही. विश्वास ही माणसाला लाभलेली एक फार मोठी शक्ती आहे. अनेक मोठमोठे चमत्कार माणसाने या विश्वास शक्तीच्या बळावर केले आहेत. चॅप्टर 7 कृती. अतिशय यशस्वी लोकांचा जो वेगळेपणा मला वेळोवेळी दिसून आला तो म्हणजे त्यांची काम करण्याची अमर्यादित क्षमता. कृतीमुळे माणूस यशस्वी होतो. कृतीमुळे परिणाम घडून येतात. ज्ञान ही शक्ती आहे असं म्हणतात ते अर्धसत्य आहे. कारण ज्ञानाला कृतीत उतरवल्याशिवाय ज्ञानाचा काय फायदा? सामान्य माणूस आणि अतिशय असामान्य माणूस त्यांच्यामध्ये तुम्हाला आश्चर्यच वाटेल, फरक फक्त कृतीचा असतो. अतिशय असामान्य माणसाकडे कृती करण्याची असामान्य क्षमता असते. लक्षात ठेवा, कृतीच सगळं काही आहे. जोपर्यंत तुम्ही पाऊल उचलणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच जागेवर राहाल आणि जितक्या लवकर तुम्ही कामाला लागाल तितक्या लवकर तुम्ही पोहोचाल. निश्चय
करून घ्या. जे करायचं आहे ते लगेच करायचं आहे. जोपर्यंत आपण काही करणार नाही तोपर्यंत आपली स्थिती सुधारणार नाही. लक्षात घ्या, तुमची परिस्थिती स्वतःहून अचानक जादूने सुधारणार नाही. तुम्ही बदलेपर्यंत काहीच बदलणार नाही. जे तुम्ही आतापर्यंत करत होते तेच तुम्ही करत राहिले तर तुम्हाला आतापर्यंत जे मिळत होतं तेच मिळेल. आधी न केलेलं मिळवण्यासाठी आधी कधीच न केलेलं करावं लागेल. सक्सेस मेड सिम्पल. यशस्वी होण्यासाठी 1. नेमकं काय पाहिजे ते ठरवा. 2. स्पष्ट नेमक्या शब्दात लिहून घ्या. 3. पूर्ण करण्याची अंतिम तारीख निश्चित करा. 4. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाची यादी बनवा. 5. योग्य क्रमाने ही यादी लावा. पुढे आवश्यकतेनुसार या यादीत किंवा क्रमात बदल केला जाऊ शकतो. 6. ताबडतोब कामाला लागा. बिलकुल विलंब करू नका. 7. रोज काही ना काही करा. समजा तुम्ही वेटलिफ्टिंगचं साहित्य आणि वेटलिफ्टिंगचं पुस्तक घरी आणलं तर त्यापासून तुम्हाला किती फायदा मिळतो हे कुठली गोष्ट ठरवेल? तुम्ही त्याचा किती वापर करता ही गोष्ट. बिलकुलच त्याच प्रमाणात तुम्हाला त्या साहित्याचा फायदा होईल ज्या प्रमाणात तुम्ही त्याचा वापर कराल. या पुस्तकात प्रस्तुत केलेल्या नियमांच्या बाबतीतही तसंच आहे. बोलणं पुरेसं नाही, चालणं आवश्यक आहे. ज्ञान पुरेसं नाही, कृती आवश्यक आहे. किती लोक असतील ज्याच्याकडे ज्ञान आहेत पण ज्ञानानंतर कृती पाहिजे. किती असंख्य अपयशी लोक असतील ज्यांच्याकडे यशस्वी माणसाइतकं किंवा त्यापेक्षा जास्ती ज्ञान आहे पण कृती नाही. लक्षपूर्वक एका मोठ्याने सांगतोय, सगळा खेळ कृतीचा आहे. सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे. परिस्थिती बदलावी असं तुम्हाला वाटत असेल तर आधी तुम्हाला बदलावं लागेल. परिस्थिती सुधारावी असं तुम्हाला वाटत असेल तर प्रथम तुम्हाला सुधारावं लागेल. शिक्षक दार उघडून देतो पण आत प्रवेश तुम्हालाच करावा लागतो. चायनीज म्हण आहे. आधी करा नंतर सांगा. रशियन म्हण. आपण काय करू शकतो या दृष्टीने आपण स्वतःकडे पाहतो. आपण काय केलेलं आहे या दृष्टीने लोक आपल्याकडे पाहतात. लॉन्गफेलो. तुम्ही काय करू शकता हे जगाला सांगू नका, करून दाखवा. योजना. ध्येय संपादन करण्यासाठी योजना निश्चित करा. लक्षात ठेवा, योजना शून्य कृती प्रत्येक अपयशाचं कारण आहे. तुमच्या योजनेमध्ये आज करण्यासाठी काहीतरी विशिष्ट करा. योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला 1 मिनिट ती योजना अंमलात आणताना 10 मिनिटे वाचतो. योजना तयार करण्यासाठी खर्च केलेला 1 मिनिट ती योजना अंमलात आणताना 10 मिनिटे वाचवितो. झाडं तोडण्यासाठी माझ्याकडे 8 तास असले तर त्यातले 6 तास मी कुऱ्हाडीला धार लावण्यात घालवेन. अब्राहम लिंकन. सुरुवात. वेगवेगळ्या प्रकारे लोक आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. सुरू करण्यासाठी कोणी कशाची वाट पाहतो, कोणी कशाची. कोणाचा प्रश्न असतो, पैशाशिवाय मी सुरुवात कशी करू शकतो. पण खरा प्रश्न आहे, सुरुवात केल्याशिवाय पैसे कसे येतील. यशस्वी व्यवसायाची सुरुवात किंवा व्यवसायाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी जे भांडवल तुम्हाला लागेल ते पैशाच्या रूपात नाही, विचारांच्या रूपात आहे. जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा विचार. सुरुवात हा कुठल्याही कामाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. वाट पाहू नका, सुरुवात करा. सुरुवात करण्यासाठी तुम्हाला अगदी हवी तशी वेळ कधीच येणार नाही. जिथे तुम्ही आहात तिथून काही साधने तुमच्याकडे त्यांना
घेऊन सुरुवात करा. आत्ता फक्त सुरुवात करा आणि तुमचं डोकं प्रतिसाद देईन. सुरू ठेवा आणि कार्य पूर्ण होईल. चॅप्टर 8 मेहनतीला पर्याय नाही. मेहनत. निसर्गात न्याय आहे, संपूर्ण न्याय. निसर्गाने दिलेला न्याय अर्धवट किंवा लहरीपणाचा कधीच असत नाही. लहरी निसर्ग असं आपण पेपरात कधी वाचतो त्या वाचण्याचा इथे काही संबंध नाही. कारण निसर्गात निरपवादने न्याय आहे. एखाद्याला मागचं पुढचं काहीच माहीत नसताना त्याने एखादं उदाहरण देऊन सांगावं की हा अन्याय आहे किंवा विचारावं की हा आहे का न्याय, अशा युक्तिवादाचा काही संबंध नाही. जसं एखाद्याने बी पेरावं आणि दुसऱ्या दिवशी विचारावं कुठे आहे झाड, कुठे आहे फळ, हा आहे का न्याय, तर याला काही अर्थ नाही. एवढं लक्षात घेणं सध्या पुरेसं आहे की निसर्गात न्यायाशिवाय दुसरं काहीच नाही, फक्त न्याय आहे. त्यामुळे एखाद्या माणसापेक्षा जास्त तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला त्यापेक्षा जास्त मेहनत करावीच लागेल. तुम्हाला आज जे मिळत आहे ते तुम्ही काल जे पेरलं आहे त्याचं फळ आहे. तुम्हाला आज जे मिळत आहे त्यापेक्षा भविष्यात तुम्हाला जर जास्त हवं असेल किंवा वेगळं हवं असेल किंवा अधिक चांगलं हवं असेल किंवा वेगळं किंवा जास्त पेरावं लागेल. तुम्हाला आयुष्यात जी गोष्ट पाहिजे तिची काही ना काही किंमत आहे जी तुम्हाला द्यावीच लागते, पूर्ण आणि आगाऊ. मेहनतीला पर्याय नाही. मेहनतीची माणसाकडे खूप क्षमता आहे. असे लोक आहेत जे सलग 12-12, 18-18 तास काम करतात. सलग 100-100 तास काम करून विक्रम नोंदविणारे लोकसुद्धा आहेत. म्हणूनच अशी म्हण आहे, स्पॅनिश किंवा इटालियन भाषेत किंवा चायनीज असे कदाचित या क्षणी माझ्या लक्षात नाही, पण म्हण अशी आहे, माणूस थकल्यानंतरच बरंच अंतर चालू शकतो. माणूस थकल्यानंतरही बरंच अंतर चालू शकतो. लक्षात ठेवा, थकणं हा पर्याय नाही. ध्येयाच्या वेडाने ग्रस्त लोक कामात एवढे गढून जातात की थकण्याची आठवणही राहत नाही. पण आपण जर स्वतःच ठरवलं की आपण 1 तासानंतर थकणार आहोत तर 1 तासाची वाट पाहण्याची गरज पडत नाही. अर्ध्या तासापासूनच थकायला सुरुवात होते आणि तासाभरानंतर आपण थकलो याची आठवणही करून घ्यावी लागत नाही. होंडा नामक व्यक्तीबद्दल असं म्हटलं जातं की तो कामात इतका कमालीचा मग्न असायचा की त्याची एकाग्रता भंग करणं जवळजवळ अशक्य काम होतं. पण त्याशिवाय होंडा हे नाव जगात सगळीकडे जाणं कसं शक्य होतं? पोर्टगेटी नावाचा एक दुसरा अतिश्रीमंत माणूस होता, पण जन्माने नाही. त्याच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात असं म्हटलं जातं की तो रात्री क्वचितच झोपायचा. मेहनतीची जागा शब्द घेऊ शकत नाही. मुंबईत एका होर्डिंगवर, जाहिरात फलकावर मी एक जाहिरात वाचली. ही बीजिंग ऑलिम्पिक्स सुरू होण्याच्या किंचित आधीची किंवा सुरूच झाले असतील तेव्हाची गोष्ट आहे. त्या होर्डिंगवर लिहिलेलं होतं, चायना को 0 मिलेगा, सारे मेडल मुंबई जितेगा. पण झालं काय? चायना 100 घेऊन गेला आणि आपण तुम्हाला माहीतच आहे. कोणाला वाटेल ती तर एक जाहिरात आहे, पण असं नाही. आपले बोलणे आणि करणे आपल्या विचारांचे प्रतिबिंब असते
मग ती जाहिरात का असो असता नाही. सांगायचं तात्पर्य मेहनतीची जागा शब्द घेऊ शकत नाही. मेहनतीशिवाय काहीच नाही. आपण आरामात खुर्चीत बसून राहतो म्हटलं तर आपण कसं पोचणार? कुठे? प्रत्येक यशस्वी माणसाचं उदाहरण हे मेहनतच आणि चिकाटीचं उदाहरण आहे. प्रत्येक मोठ्या यशाचा मागे निश्चित ध्येय समोर ठेवून आणि संपूर्ण शक्ती त्या ध्येयावर केंद्रित करून केलेल्या कठोर मेहनतीची कित्येक वर्षे असतात. कुठलंही ध्येय किंमत मोजण्याशिवाय साध्य होणारच नाही. लोकांना टीव्ही पाहू द्या, गप्पा मारू द्या, झोपा काढू द्या, तुमच्याकडे यासाठी वेळ नाही. ध्येयाने झपाटलेल्या माणसाला ध्येय शिवाय दुसरं काहीच दिसत नाही. दिसायला पण नको. सर्व यशस्वी लोक खूप मेहनत करतात. एडिसनची सर्वात मोठी विशेषता जी त्याची सर्वात मोठी संपत्ती होती ती म्हणजे एकाग्रता. एकदा प्रयोग किंवा संशोधन सुरू केल्यावर जे तो शोधतोय ते सापडेपर्यंत किंवा त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न संपेपर्यंत तो कधीच थांबायचा नाही. काही योग नाही की 1093 शोधांचे पॅटेंट एडिसनच्या नावावर आहेत. स्वतःच्या जीवनाचा स्तर स्वतःच्या मेहनतीने उंचविण्याचा निर्विवाद योग्यता माणसाजवळ आहे. यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट मला माहीत नाही. हेन्री डेव्हिड. चॅप्टर 9 चिकाटी. सोडू नका. कधीच सोडू नका. कधीच 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 सोडू नका. विल्सन चर्चिल. चिकाटीची जागा जगात कुठलीच गोष्ट घेऊ शकत नाही. चिकाटीचं प्रतिभा, कुठलीच बुद्धिमत्ता, कुठलीच विद्वत्ता काहीच नाही. चिकाटीसमोर कोणीच उभा राहू शकत नाही. कधीच सोडायचं नाही. ही यशाची किल्ली आहे. एखादी अडचण समोर उभी ठाकल्यामुळे होऊ शकतं. तुम्हाला वळण रस्ता वापरावा लागेल. धुळीच्या रस्त्याने जावं लागेल. जायचं पण सोडायचं नाही. यशस्वी होण्यासाठी छोट्या मोठ्या कारणामुळे सोडून चालणार नाही. ध्येय प्राप्त होईपर्यंत मेहनत सुरू ठेवावी लागेल. यशाच्या मार्गावर इतरांपासून तुम्हाला वेगळं करणारा एक गुण म्हणजे बाकी लोक सोडून देत असताना आपण जात राहण्याची योग्यता. आपण सुरू ठेवण्याची योग्यता. एका शब्दात चिकाटी. चिकाटीची तुलना त्या सतत पडणाऱ्या पाण्याशी करता येईल जे खरेच अति कठीण दगडालाही जिरवून टाकतं. यशस्वी होणारा माणूस सोडत नाही. सोडणारा माणूस यशस्वी होत नाही. प्रश्न. जर पूर्ण एक हत्ती खायचा असेल तर कसा खावा? एका वेळेस एक घास असा. न थकता अविरतपणे संपूर्ण शारीरिक आणि मानसिक शक्ती एका गोष्टीवर केंद्रित करणे ही यशासाठी लागणारी पहिली अट आहे. थॉमस एडिसन. काम पूर्ण होईपर्यंत काम करत राहायला स्वतःला विवश करा. चॅप्टर 10 भीती. भीतीवर रामबाण उपाय म्हणजे कृती. धाडस किंवा हिंमत म्हणजे भीतीचा अभाव नाही. प्रत्येकाला भीती वाटते. मुळात भीती ही माणसाची गरज आहे. भीती हा गुण माणसाच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे. फक्त भीतीवर नियंत्रण ठेवून भीती वाटत असतानाही जे कृती करतात त्यांना जग धाडसी म्हणतं. जी गोष्ट करण्यासाठी भीती वाटते ती गोष्ट करा. भीतीचा अंत निश्चित आहे. तुम्ही जोखीम घेत नसाल तर तुम्ही त्यापेक्षा जास्त जोखीम घेत आहात. काहीच न करणे हा खरा धोका आहे.
बंदराच्या ठिकाणी जहाज सुरक्षित असते, पण तिथे ठेवण्यासाठी जहाज बनले जात नाही. सर्व जोखीम आणि धोके संपविण्यासाठी जो निघायला तयार नाही तो कधीच निघू शकणार नाही. थॉमस फुलर. नेहमी भीतीत राहण्यापेक्षा एकदा धोका पत्करा. थॉमस फुलर. चॅप्टर 11. अपयश. अपयशे जितकी जास्त, यश तितकं मोठं. अपयशाचे फायदे आहेत. अपयशासारखा गुरु नाही. कुठले अपयश तुमच्या कोणत्या यशासाठी निर्णायक ठरेल सांगता येत नाही. आपलं काम आहे अपयश आलं की तर त्यापासून शिकायचं, स्वतःमध्ये आवश्यक बदल करायचे आणि चालत राहायचं, फक्त थांबायचं नाही. अशा चिकाटीमुळेच माणूस यशस्वी होतो. तुमच्या माहितीसाठी कोका कोला हे आधी डोकेदुखीचं औषध होतं, पण त्यामुळे डोकेदुखी बरी व्हायची नाही. कोका कोलाचं हे लहान अपयश कोका कोलाच्या मोठ्या यशासाठी निर्णायक ठरलं असेल, कोणास ठाऊक. सर्व यशस्वी लोक तुम्हाला सांगतील की यश हे अपयशाच्या किंवा अपयशाच्या पलीकडे सापडतं. बरेच लोक पलीकडचं पाहू शकत नाही. बऱ्याच लोकांना पलीकडचं दिसत नाही. त्यामुळे अडचण समोर उभी ठोकल्यावर ते लोक थांबून जातात, सोडून देतात. कोणास ठाऊक पलीकडे किती मोठं यश त्यांची वाट पाहत असेल, ते त्यांना थांबून गेल्यामुळे कधीच मिळणार नाही. सिल्व्हेस्टर स्टॅलोन. रॅम्बो हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. तो यशस्वी झाला किंवा असं म्हणा, तुम्ही त्याचं नाव ऐकू शकले कारण 1000 पेक्षा अधिक वेळा. नाही तर हे उत्तर ऐकूनही त्याने प्रयत्न थांबवले नव्हते. तो न्यूयॉर्कमध्ये मधल्या प्रत्येक एजंटकडे गेला आणि प्रत्येकाने त्याला म्हटलं नाही. त्याने प्रयत्न सुरू ठेवले आणि शेवटी रॉकी नामक चित्रपट बनविला. फारच कमी लोक इतक्या वेळेस नाही एकूणही प्रयत्न सुरू ठेवू शकता. फारच कमी लोक इतकं मोठं यश मिळवतात. अडचणीमध्ये शक्ती नाही, अपयशामध्ये शक्ती नाही. नाही या शब्दामध्ये स्वतःहून कुठलीच शक्ती नाही. या गोष्टी आपल्याला तेव्हाच प्रभावित करू शकतात जेव्हा आपण त्यांना शक्ती देतो. माणसाला आयुष्यात अपयश पाहिजेच, त्याशिवाय यशाची मजाही येणार नाही किंवा मोठं यशही मिळणार नाही. अपयशाने माणूस अधिक मजबूत बनतो. अपयशाने माणसाचा निर्णय अधिक दृढ होतो. रस्त्यात भेटणाऱ्या अपयशांची चिंता नाही. अपयशांचं स्वागत करून अपयशांना चकित करा आणि पुढे निघून जा. अपयश किंवा पराभव लाजायची गोष्ट नाही. माणूस खऱ्या अर्थाने तेव्हाच अपयशी किंवा पराभूत होतो जेव्हा तो प्रयत्न सोडून देतो. चुका करणे ही शरमेची बाब नाही, पण तीच चूक दुसऱ्या वेळेस करणे ही मात्र वेळेचा मोठा अपव्यय आहे. चुकीची भीती बाळगू नका, फक्त तीच चूक पुन्हा करू नका. जेव्हा माणूस जे स्पष्ट करतो, जे जाहीर करतो की आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कुठलीही अडचणांना किंवा अपयशांना न डगमगणाऱ्या विश्वासाने तोंड देण्यासाठी तो तयार आहे. एवढंच काय, रस्त्यातल्या अडचणी किंवा अपयश त्याच्यासाठी असंबंधित गोष्टी आहेत, तेव्हा त्या अडचणी आश्चर्यकारकरित्या गायब होऊन जातात. बहुतांश लोकांचा अपयशाचं कारण म्हणजे ते आपले विचार अपयशावर केंद्रित करतात. आता तुम्हीच सांगा, अपयशावर लक्ष केंद्रित करायचं काय काम आहे?
रस्त्यात पडणारी नावे महत्त्वाची की जिथे जायचं आहे ते ठिकाण महत्त्वाचं आहे? चूक न करण्याची हमी फक्त तोच माणूस देऊ शकतो जो कधीच करत नाही. चॅप्टर 12 अनिश्चय. अनिश्चय अपयशाची गुरुकिल्ली आहे. स्पष्ट निर्णय घेण्याचा केवळ एक कृतीने तुमची शक्ती तत्क्षणी वाढते. दृढ निश्चयाने माणसातली शक्ती जागृत होते. ध्येयप्राप्तीची दुर्दम्य इच्छा माणसाला अशी शक्ती देते ज्या बळावर तो अडचणींना पायधडी तुडवत अप्राप्य वाटणाऱ्या यशाच्या शिखरावर पोहोचतो. डिमॉस्थनीज नावाचा एक ग्रीक मुलगा होता. वक्ता होण्याची त्याची इच्छाशक्ती होती. इच्छा असण्यात काही मोठं नाही, पण थॉमस्थनीजने इच्छेला अनिश्चयाची जोड दिली. असं दिल्याबरोबर माणसाला लगेच यश मिळत नाही, पण असं केल्यामुळे माणूस येणाऱ्या अडचणीवर मात करू शकतो. जसं डिमॉस्थनीज तोतरा होता, पण इच्छा आणि निश्चय एकत्र आल्यामुळे तोतरेपणावर मात करून डिमॉस्थनीज जगातील एक महान वक्ता होऊ शकला. इतिहास अशा लोकांचा उदाहरणांनी भरलेला आहे ज्यांनी शुद्ध दृढ निश्चय आणि इच्छाशक्तीच्या बळावर सामोरे आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करून यश प्राप्त केलं. यशाची गुरुकिल्ली निर्णय घ्या आणि कामाला लागा. न्यूटनचा नियम. न्यूटनचा गतीचा पहिला नियम सांगतो की बाहेरील कुठल्याही शक्तीचा हस्तक्षेप न झाल्यास चालत असलेली वस्तू सरळ रेषेत चालत असते, थांबलेली वस्तू थांबलेली राहते. म्हणजे तुम्ही बसलेले असाल तर बसूनच राहण्याकडे तुमचा कल अधिक असतो. त्याच स्थितीत राहण्याची ही प्रवृत्ती मोडून चालायला लागण्यासाठी थोडी मेहनत लागते, पण एकदा आपण चालायला लागलो की चालत राहणं सोपं होतं. या निसर्गाच्या नियमाचा फायदा करून घ्या. लगेच निर्णय घेऊन ताबडतोब चालायला लागा. अनिश्चयी माणसं यशस्वी होत नाहीत, कारण यशस्वी होण्यासाठी कृती करावी लागते आणि निर्णय घेतल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. निर्णय कधीही उपलब्ध माहितीच्या आधारावर घ्यावा लागतो. निर्णय चुकण्याची संभावना पूर्णपणे कधीच संपत नाही. परफेक्ट निर्णय अशा प्रकारची कुठलीच गोष्ट नाही. यशस्वी माणसं निर्णयावर पटकन पोहोचतात आणि रोजनो निर्णय बदलत नाही. जो सारखा निर्णय बदलतो असं समजा की यशशास्त्र त्याच्या कामाचं नाही. निश्चयी माणसाला कोणी थांबवू शकत नाही. अनिश्चयी माणसाला थांबवण्याची गरज पडत नाही. तो जागेवरूनच निघतच नाही. अनिश्चयी हा वेळेचा अपव्यय करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. निर्णय न घेतल्यामुळे माणसाच्या हातून कितीतरी संधी निसटून जातात. अपयशी लोक अनिश्चयी असतात, किंवा असं म्हणा, अनिश्चयी लोक अपयशी असतात. अनिर्णयापेक्षा चुकीचा निर्णय बरा. चॅप्टर 13 सवयी. आपल्या सवयी आपल्यावर राज्य करतात. सवय ही माणसाच्या आयुष्यातील एक अतिशय मोठी शक्ती आहे. सवयीकडे लक्ष द्या. सवयी माणसाला घडवतात, सवयी माणसाला नष्ट करतात. सवयी केवळ
इच्छाशक्तीच्या बळावर तुटत नाहीत किंवा स्वतःहून आपले आप तुटत नाही. वाईट सवयीच्या जागेवर चांगल्या सवयी ठेवाव्या लागतात. पुन्हा पुन्हा केलेल्या कुठल्याही गोष्टीची सवय लागते. पुन्हा पुन्हा केलेली प्रत्येक कृती सवय जडवणारी असते. जी कुठली सवय आपल्याला आहे ती आपणच विकसित केलेली आहे. जेव्हा आपण वाईट सवयींचे पालनपोषण करून त्यांना मोठे करतो त्या सवयींचे परिणाम आपल्यासमोर येणारच. हे परिणाम आपल्याला न आवडणारे असू शकतात. तरीही आपल्याला हे परिणाम भिडणारच. ते परिणाम आपल्याला आवडतात की नाही हा मुद्दाच नाही. शेवटी बी आणि फळाचा प्रश्न आहे. बी एक असेल तर फळ दुसरं कसं मिळेल?